गणेश हा अत्यंत गरीब होता. तो शहरातील गल्ल्यांमध्ये फुगे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. एके दिवशी तो शहरातील अशाच एका मॉल बाहेर फुगे विकत असताना त्याच्याजवळ श्रीमंत महिला आली आणि तिने गणेशला 500 रुपये दिले व 4 फुगे मागितले. त्यावेळी गणेश 2 लहान मुलांना फुगे फुगून देत होता. त्यामुळे तो म्हणाला, मॅडम, तुमच्या हाताने पिशवीतून फुगे काढून घ्या. यावर ती महिला गणेशच्या सायकलला लावलेल्या पिशवीतून फुगे काढू लागली. तेव्हा तिची सोन्याची अंगठी त्या पिशवीत पडली. पण हे तिच्या लक्षात आले नाही. संध्याकाळी जेव्हा गणेश घरी गेला तेव्हा त्याच्या पत्नीला गणेशच्या पिशवीत ती सोन्याची अंगठी दिसली. ते पाहून त्यांची पत्नी म्हणाली, जर आपण ही सोन्याची अंगठी विकली तर आपल्याला खूप सारे पैसे भेटतील. दिवाळी पण जवळ आली आहे आणि घरात कसलेच सामान नाही. ही अंगठी विकल्याने आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील, जसे की मुलाचे कपडे, फटाके, घरातील राशन पाणी या सर्वांची टेन्शन मिटून जाईल. पण गणेशने ती अंगठी न विकता दुसऱ्या दिवशी त्या महिलेला परत केली. परंतु जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचा लहान मुलगा तापाने फणफणला होता. गणेशकडे आणि त्याच्या पत्नीकडे त्या आपल्या मुलाला दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे नव्हते. अशी त्यांची परिस्थिती होती. गणेश घरात येताच त्याची पत्नी त्याला म्हणू लागली, तुमचा प्रामाणिकपणा एके दिवशी आपल्या मुलाचा जीव घेईल. त्याच वेळेस बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोठवल्याचा आवाज आला. गणेशने दरवाजा उघडला तर समोरच मुलांना नुकत्याच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आजही गणेश रोजच्या प्रमाणे शहरातील बागीच्यामध्ये फुगे विकण्यासाठी निघाला होता. शहरातील एका मोठ्या चौकात जेव्हा रेड सिग्नल लागला तेव्हा गणेश सिग्नलला थांबलेल्या प्रत्येकापाशी जाऊन आपले फुगे विकण्याचा प्रयत्न करू लागला. आज सकाळपासून त्याचा एकही फुगा विकला नव्हता. त्याला प्रश्न पडला की जर फुगे विकले गेले नाही तर आज आपल्या कुटुंबाला उपाशी झोपावे लागेल. कारण तो जेथे राहत होता तिथल्या दुकानदारानेही आता त्यांना उधार किराणा सामान देणे बंद केले होते. त्याने रात्रीपर्यंत अनेकांना विनंती केली, माझे फुगे विकत घ्या. पण त्याचं दुर्दैव असं होते की आज एकही फुगा विकत गेला नाही. तो खूप उदास होऊन घरी परतला. आज त्याचा खिसा पूर्णपणे मोकळा होता. घरात येतात त्याच्या पत्नीने त्याला विचारलं, काय झालं, फुगे विकले गेले की नाही? यावर गणेशने नाही मध्ये मान हलवली आणि म्हणू लागला की एकही फुगा विकला गेला नाही. मी खूप प्रयत्न केले. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मग त्याची पत्नी त्याला म्हणू लागली, सकाळपासून मी मुलांना सांगत आहे की तुझे वडील आल्यावर थोडाफार किराणा सामान आणता येईल. आता तुम्ही सांगा, मी त्यांना काय खायला घालू? मी स्वतः तर उपाशी राहू शकते, पण मुलांना असे उपाशी ठेवू शकत नाही. हे बोलत असताना गणेशची पत्नी कविताच्या डोळ्यातून अश्रू आले. मुलं आपले वडील आल्याचे पाहून धावत आले आणि वडिलांना विचारू लागले, बाबा, तुम्ही किराणा सामान आणलं का? यावर गणेश पुढे काहीच बोलू शकला नाही. मग त्याची मुलगी म्हणू लागली, मला खूप भूक लागली आहे. यावर त्याने आपल्या मुलीला छातीशी धरले आणि तो रडू लागला. जेव्हापासून महागाई वाढली होती आणि त्याचा धंदा कमी झाला होता तेव्हापासून बिचारे आणि त्याचे कुटुंबाचे खूप हाल होत होते. नाही तर तो कसे बसे घरात डाळ भाकरीची व्यवस्था तर करतच होता. मुलाच्या तोंडाकडे पाहून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तिथून तो जवळ असलेल्या एका मंदिराजवळ गेला आणि गुडघ्यावर बसून देवाला प्रार्थना करू लागला की हे प्रभू, माझी मदत कर. घरात माझी मुलं उपाशी आहेत. ते पाहून काही लोक आसपास चर्चा करू लागले की चांगला हत्ता कट्टा दिसत आहे, मग याला कष्ट करायला काय झाले होते?
जेव्हा हे गणेशने ऐकले तेव्हा तो त्या लोकांना म्हणू लागला, असे नाही की मी कष्ट करतोय. दिवसभर शहरातील गल्ल्यामध्ये मी फुगे विकत असतो, पण कोणीच माझे फुगे विकत घेत नाही. मी खूप गरीब आहे. कृपया तुम्ही माझी काहीतरी मदत करा. असे म्हणत तो रडू लागला. यावर त्या लोकांनी त्याच्यावर दया दाखवत त्याला काही पैसे दिले आणि त्याला सांगितले की या मंदिराबाहेर उभा राहून तू फुगे विकत जा. येथे तुझे फुगे विकले जातील. गणेश त्या लोकांचे आभार मानून घराकडे निघाला. जाता जाता तो दुकानदारातून तांदूळ आणि डाळ घेऊन घरी गेला. आजचा दिवस तर त्याचा कसाबसा भागला होता, पण त्याला उद्याची चिंता सतावू लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठून त्या मंदिराजवळ फुगे विकायला गेला. मग काही वेळाने तिथल्या मेन रोडवरून एक कार चालली होती. ती कार त्याच्याजवळ येऊन थांबली. ती कार साधारणतः 30-32 वयाची श्रीमंत महिला चालवत होती. तर मागच्या सीटवर तिचे 2 लहान मुलं तिच्याकडे फुगे घेण्यासाठी हट्ट करत होते. ते पाहून गणेश त्या कारजवळ गेला. तिची मुलं गणेशला फुगे मागू लागली. यावर ती महिला म्हणाली, यांना जे फुगे पाहिजे आहेत ते द्या. मग गणेशने त्या मुलांना विचारलं, तुम्हाला कुठला फुगा हवा आहे? त्यातल्या एकाने लाल रंगाचा फुगा मागितला तर दुसऱ्याने पिवळ्या रंगाचा फुगा मागितला. मग गणेशने त्यांना त्यांच्या आवडीचे फुगे दिले. ती 2 मुलं होती, पण त्या महिलेच्या सांगण्यावरून गणेशने त्यांना 4-5 फुगे दिले. त्यानंतर त्या महिलेने गणेशला काही न विचारता 500 रुपये त्याच्या हातात ठेवले. ते पाहून गणेश म्हणाला, नाही मॅडम, याचे फक्त 50 रुपये झाले आहेत आणि माझ्याकडे एवढे सुट्टे नाहीयेत. यावर महिला म्हणू लागली, काही हरकत नाही, राहू द्या, वरचे पैसे तुम्हालाच राहू द्या. त्यानंतर ती महिला आपल्या मुलांसह तिथून निघून गेली. कदाचित तिला गणेशच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. गणेशला खूप आनंद झाला होता, कारण आज पहिल्यांदा त्याला कोणीतरी इतके जास्त पैसे दिले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो देवाचे आभार मानू लागला. त्यानंतर त्याचे आणखी काही फुगे विकले गेले. आज संध्याकाळी जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याने जाता जाता दुकानातून थोडे किराणा सामान विकत घेतले. गणेश सामान घेऊन घरी गेल्यावर त्याच्या पत्नीने लगबगीने स्वयंपाक केला आणि ती गणेशला जेवण वाढू लागली. तेव्हा गणेश म्हणाला, नाही, अगोदर मुलांना वाढ. यावर त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही सकाळपासून उपाशी आहात. मग गणेश म्हणाला, आणि तू? पुढे काही न बोलता गणेशच्या पत्नीने सर्वांना जेवण वाढले आणि सर्वांनी आज एकत्र पोटभर जेवण केले. त्यानंतर पुढे असे काही दिवस निघून गेले. मात्र गणेशच्या घरची परिस्थिती जशीच्या तशी होती. कधी गणेशचा धंदा होत असेल तर कधी त्याला रिकाम्या हाताने घरी परत यावे लागत असेल. एके दिवशी गणेश फुगे विकण्यासाठी शहरातील एका मोठ्या बाजारपेठेत गेला आणि तिथे तो एका मॉलच्या बाहेर उभे राहून फुगे विकू लागला. तेव्हा अचानक त्याचे लक्ष त्याच महिलेवर पडले. ती महिला मॉलमधून शॉपिंग करून बाहेर पडत होती. आज ती एकटीच होती. गणेश हसत त्या मॅडमजवळ गेला. कदाचित तिने सुद्धा गणेशला ओळखले होते. ती गणेशला म्हणू लागली की ती तुम्हीच आहात ना, त्या दिवशी मंदिराबाहेर फुगे विकत होता? हो मॅडम, तुम्ही मला बरोबर ओळखले. तुम्ही खूप चांगले आहात. देव तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नेहमी सुखी ठेवेल. कदाचित त्या महिलेने त्याची नजर ओळखली होती. कदाचित त्या महिलेने त्याची गरज ओळखली होती, म्हणून तिने पुन्हा गणेशकडून फुगे विकत घेण्यासाठी ठरवले. मग ती गणेशला म्हणाली, माझ्या मुलांसाठी 3-4 फुगे द्या. त्यावेळी गणेशकडे 2-3 मुलं फुगे घेण्यासाठी आले होते. गणेश त्यांना फुगे फुगून देत होता. गणेश मॅडमला म्हणाला, मॅडम, या पिशवीतून तुमच्या आवडत्या कलरचे फुगे काढून द्या. यावर त्या महिलाने पिशवीतील 4-5 फुगे काढले आणि तिने त्याच्या पर्समधून आजही 500 रुपयाची नोट काढून गणेशच्या हातावर ठेवली. यावर गणेश म्हणाला, मॅडम, तुम्ही मला शर्मिंदा करू नका. याआधीही तुम्ही माझी मदत केली आहे. हे फुगे तुम्ही माझ्याकडून असेच तुमच्या मुलासाठी घेऊन जावा. मग ती महिला म्हणाली, नाही, हे घ्या, तुम्ही तुमच्या मुलासाठी काहीतरी खायला घेऊन जावा.
ती महिला खूप चांगली होती. त्यानंतर ती महिला तिथून पार्किंगमध्ये गेली आणि तिने तिच्याकडचे सर्व सामान आपल्या कारच्या डिक्कीमध्ये ठेवले व तिथून ती निघून गेली. त्या महिलेकडे रेड कलरची कार होती. ती खूप श्रीमंत वाटत होती. संध्याकाळी गणेश आज खूप खुश होऊन घरी आला होता, कारण आज पुन्हा त्याला त्या महिलेने 500ची नोट दिली होती. येताना त्यांनी बरेच किराणा सामान आणले होते. ते पाहून त्याची पत्नी खूप खुश झाली. त्यानंतर ती गणेशच्या पिशवीतून सामान बाहेर काढू लागली. तेव्हा अचानक तिचे लक्ष पिशवीतील चमकणाऱ्या एका वस्तूवर पडले. तिने पटकन सर्व सामान बाहेर काढले तर त्या खाली एक सोन्याची अंगठी होती. गणेशच्या घरात लाईट तर नव्हती, फक्त एक नावापुरता कंदील होता. कंदिलाच्या उजेडात पाहिल्यावर ती अंगठी आणखीनच चमकू लागली. ते पाहून ते दोघंही चकित झाले. मग गणेशची पत्नी त्याला म्हणाली, पण ही अंगठी तुमच्या पिशवीमध्ये काय करायला आली? मग तो विचार करू लागला, परंतु त्याला काही लक्षात आले नाही. ती अंगठी त्याने खिशात ठेवली आणि विचार करू लागला की माहीत नाही की ही अंगठी कोणाची आहे. त्या दिवशी तो संपूर्ण रात्र त्या अंगठीचाच विचार करत होता. संध्याकाळी त्याने आपली पिशवी उचलली आणि पुन्हा तो आपली सायकल घेऊन शहरात फुगे विकायला गेला. जेव्हा तो शहरात एका मोठ्या बाजारात गेला तेव्हा त्याला पुन्हा तीच महिला भाजी घेताना दिसली. आज ती थोडी चिंतित असल्यासारखी वाटत होती. गणेश तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, मॅडम, आज तुम्ही खूप उदास आणि चिंतित दिसत आहात. काही प्रॉब्लेम आहे का? यावर ती महिला म्हणाली, हो, काल माझी 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी हरवली आणि आज मी मॉलमध्ये येण्यापूर्वी इथे भाजी विकत घेण्यासाठी आले होते. त्यामुळे मी या भाजीवाल्याकडे विचारपूस करायला लागले आहे. त्यानंतर ती महिला गाडीत बसून तिथून निघून गेली. आता गणेशच्या लक्षात आले होते की कदाचित काल जेव्हा तिने पिशवीतून फुगे घेतले. तर मित्रांनो, पुढील कथा पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असलं तर नक्की शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.